महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बोटात आपण बघितलं असेल कुठला रत्न त्यांनी वापरलाय, तर ते हिरा वापरतात. हिरा वापरला. आता त्यांनी जे लाडकी बहीण योजना केली आहे सर, सगळ्या बाईचं प्रेम त्यांना मिळालं कसं? बहिणींचं प्रेम म्हणण्यापेक्षा स्त्रियांचं प्रेम, कारण की शुक्र ग्रह हा स्त्री तत्व प्रधान आहे. बरोबर. तर सर्व स्त्रियांनाच त्यांनी आकर्षित केले. आणि मी ही गॅरंटी तुम्हाला देतो की हा पॉडकास्ट पूर्ण ऐकल्यानंतर तुम्ही 100% जो रत्न तुम्ही परिधान कराल किंवा ज्या रत्नाबद्दल तुम्हाला समजेल श्रीमंत होऊ शकाल. पण भारत रत्न याबद्दल तुम्ही जे मला ऑफ द कॅमेरा सांगत होते त्याबद्दल प्लीज सांगा सर. मी असं बघितलंय की खूप श्रीमंत लोक, आता खूप श्रीमंत म्हणजे कोण तुम्हाला तर माहितीच आहे, असे लोकही पाचू रत्न धारण करतात. इतकं काय महत्व आहे सर पाचू रत्नाचं? नीता अंबानी तर पाचू वेडे आहेत, कारण त्यांचे तुम्ही 90% दागिने जर बघाल तर ते पाचू जडीतच असतात. तर ही पाचूची महिमा अपरंपार आहे आणि त्यांना सारखं बोलावं लागतं. किंवा प्रमुख वक्ते आहेत, मला आठवतंय चैतन्यजी बाळासाहेब ठाकरेंनी पण एकेकाळी पाचू रत्नाचा वापर केलेला आहे. आता सर माणिक कुणी घातलेला, तर माणिक सर आता एक सर्वात बेस्ट किंवा हिट सिरियल गेली, मला वाटतं ती हिंदीमध्ये तारक मेहता का उलटा चष्मा, त्याच्यामध्ये जे जोशी जी आहेत, मला वाटतं दिलीप जोशीजी, तर ते माणिक रत्नाचा वापर करतात. तर त्या सिरियलच्या ऑथॉरिटी काय आहे म्हणजे मालिका क्षेत्रात आपल्याला सांगायची गरज नाही. जर एखाद्याला वारंवार अपमान होत असेल, वडिलांशी रिलेशन संबंध खराब असतील, तर या माणिक रत्नाचा वापर तो करू शकतो. त्याचप्रमाणे तुमची जन्मतारीख जर 1-10-19-28 असेल, या व्यक्ती देखील माणिक घालू शकतात सर. बिलकुल वापर करू शकतात सर. आता पुष्कराज रत्नाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? पुष्कराज हा प्रत्येक जण म्हणतो मी पुष्कराज घालतो, पण कुणी घातला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहे? बरोबर. आता मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जे आहेत एक श्रीकांत शिंदे सर, तर त्यांच्या हातात तुम्हाला पुष्कराज घातलेला दिसेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण एक भारदस्तपणा. शनी हा न्यायाचा ग्रह आहे, त्याचप्रमाणे शनी जेवढे पैसे ह्या कलियुगामध्ये देतो तेवढे बाकीचे ग्रह नाही देत. बरोबर. किंवा जे नवविवाहित आहेत किंवा जे प्रेमात पडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हिररत्न जे काम करू शकतं ते कुठलंही रत्न करूनही नाही करू शकत. पण जाता जाता एक हिऱ्याचं उदाहरण देतो की ज्याने आपल्या भारतीय राजकारणात खूप मोठा भूचाल आलेला, भूकंप झालेला, की 95 पासून 2000ची गव्हर्नमेंट टिकत नव्हती सर. त्यावेळी वाजपेयींचं जे गव्हर्नमेंट होतं ते अवघ्या 2-3 मतांनी पडणार होतं. बरोबर. त्यावेळी वाजपेयीजींनी, अटल बिहारी वाजपेयीजींनी हिरा परिधान केलेला फोटो आपल्याला युट्यूबवर बघायला भेटेल. ओके. तर त्यावेळी फक्त जयललिता त्यांनी हिरा घातला आणि जयललितांच्या 2 ते 3 मतांनी सरकार वाचलं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे आचार्य राजकिरण मारणे सर. सर नमस्ते. नमस्कार. राधे राधे. राधे राधे. तुमचं स्वागत आहे सर बँटर विथ चेतन मध्ये. धन्यवाद सर. तुम्ही सरांना ऑलरेडी आपल्या लाईव्ह वास्तूच्या पॉडकास्टमध्ये बघितलेलं असेल आणि त्यातून तुम्हाला खूप नॉलेज मिळालं असेल, कारण लाईव्ह जी आहे सरांची तिथं आपण एक मूव्हिंग पॉडकास्ट केलेला आहे सरांसोबत. आज आपण सरांसोबत जेम्स स्टोन या विषयावर बोलणार आहे. जेम्स स्टोन म्हणजे काय, तर रत्न तुम्ही जर तुमच्या आयुष्यात घातले तर तुमच्या आयुष्यात त्याचा कसा परिणाम होऊ शकतो, तुम्ही किती श्रीमंत बनू शकतात, तुमच्या आयुष्यावर त्याचा हेल्थ वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींवर पुढच्या 30 ते 35 मिनिटांमध्ये आज आपण चर्चा करणार आहे. आणि मी ही गॅरंटी तुम्हाला देतो की हा पॉडकास्ट पूर्ण ऐकल्यानंतर तुम्ही 100% जो रत्न तुम्ही परिधान कराल किंवा ज्या रत्नाबद्दल तुम्हाला समजेल श्रीमंत होऊ शकाल. सर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. धन्यवाद चैतन्यजी आपल्या पॉडकास्टवर बोलवण्यासाठी. बहुधा तुम्ही स्वतःच इथे आला आणि तुम्ही जो वेळ दिला आम्हाला त्यासाठी मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो. विचारा आपण काय. सर वाईबच इतकी चांगली आहे वास्तूची की या वास्तूवर आल्यावर मला वाटलं की रत्नांबद्दल पण बोललं पाहिजे. तर कसा विश्वास ठेवू सर मी रत्नांवर, का मी विश्वास ठेवू रत्नांवर? सर जसं की आपण आता ह्या वास्तूचा अनुभव घेतला, ह्या वास्तूत बसून, त्याच प्रकारे रत्नांचा अनुभव हे आपले शास्त्र, वेद, पुराण, बायबल, महाभारत, रामायण या काळानुसार सनातन काळापासूनच रत्नांचा, जसे आपण मोठे मोठे सम्राट पाहिले ते आपले सिंहासन रत्नजडीत बनवायचे. किंवा आपल्याला जो श्रीहरी विष्णूंचा कौस्तुभमणी, जो एक समुद्र मंथनातून निघालेला 14 रत्नांपैकी एक होता. स्वामींचा सूर्यमणी होता. किंवा मग जो एक 17 राजाला सम्यंतक मणी सूर्यदेवाने दिलेला. असे नाना प्रकारच्या गोष्टी आपण पुराणात, वेदांमध्ये किंवा इतिहासकालीन गोष्टी ह्या सर्वांची ग्वाही देतात.
तर आपण सर जसं स्वर्ग तर कोणी पाहिला नाही, पण रावणाच्या लंकेचं उदाहरण किंवा रावणाच्या लंकेचं वर्णन सर्वांनीच ऐकलंय की कसे त्याच्यामध्ये सोने, चांदी, रत्न, हिरे हे जडित असे त्याचे खांब होते सोन्याचे, बरोबर. किंवा कसे त्याने अनेक प्रकारची रत्नांचा वापर करून कसं नवग्रहांना पण स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेला. तर या प्रकारे रत्नांची एक खूप मोठी सर रम्य दुनिया आहे. तर ह्याच्या बाबतीत आता आपण एक एक रत्नांची उदाहरणं देऊन एका एका रत्नाबद्दलची माहिती ते कशा आपल्याला असाध्य रोगांवर किंवा आपल्याला 100% कसं भौतिक जगात प्रगती करण्यासाठी उपयोगी आहे. बरोबर. तर ह्या गोष्टींचा आपण एक आढावा घेऊ किंवा माहिती घेऊ. करू. बरोबर सर, तुम्ही एक म्हणजे आपण प्रत्येक रत्नावर तर जाणारच आहे आणि तुम्हाला कोणतं रत्न एक परिधान केल्यावर तुमचं आयुष्य चांगलं होऊ शकतं या गोष्टीवर तर चर्चा करणारच आहे. पण भारत रत्न याबद्दल तुम्ही जे मला ऑफ द कॅमेरा सांगत होते त्याबद्दल प्लीज सांगा सर. सर, भारताचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे हाच नावच त्याचं भारत रत्न आहे. किंवा अकबर बादशाहने त्याच्या चाणाक्ष चतुर अशा जे मंत्री होते त्यांचं नावच एक नवरत्न म्हणून उपमा दिलेली की एक नवरत्न मंडळ किंवा नवरत्न दरबार. बरोबर. तर ही नवरत्न आणि हे नवग्रह, जसं खूप मोठा हस्तरेखा तज्ञ किंवा अंकशास्त्रज्ञ किरो होता, त्याने जसं व्याख्या केलेली की मानव हा या नवग्रहांचा पुतळा आहे. बरोबर. आणि या नवग्रहांचं हे नवरत्न प्रतिनिधित्व करतात. आणि ही सर नवरत्न जे असतात त्यांच्या एक हितकारक लहरी आहेत, कुणाची 60,000 कुणाची 70,000. तर ह्या काय करतात, जसं आपण पाचूचं उदाहरण घेतलं तर पाचू आपल्यामध्ये हिरव्या रंगाच्या लहरी वाढवून, जसा पाचू एव्हरग्रीन असतो, सदाहरित ज्याला आपण म्हणतो, तर तो आपल्याला पण एव्हरग्रीन करतो. त्याच्यामुळे ही लोक खूप यंग दिसतात, चिरयौवन त्यांचं दिसून येतं, रसरशीत दिसतात. ओके. यामुळे काय होतं, जी पिवळा रंग ज्याचा जास्त वाढलेला असतो आणि तामसिकपणा वाढलेला असतो त्याला शांत करण्याचं काम हा हिरवा रंग करतो. सर, भारतरत्नाबद्दल तुम्ही सांगितलंच, पण सर एक रत्न आहे पाचू. मी असं बघितलंय की खूप श्रीमंत लोक, आता खूप श्रीमंत म्हणजे कोण तुम्हाला तर माहितीच आहे, असे लोकही पाचू रत्न धारण करतात. इतकं काय महत्व आहे सर पाचू रत्नाचं? सर, पाचू म्हणण्यापेक्षा त्याला आपण अलंकारित करून बोलूया की सदाहरित पाचू, एव्हरग्रीन. आपण जसं बॉलिवूडमध्ये देवानंद बघितले एव्हरग्रीन, किंवा राजेश खन्ना एव्हरग्रीन पर्सनॅलिटीज. तर पाचू रत्न काय करतं, त्याच्या ज्या हिरव्यागार लहरी आहेत त्या तुमच्या शरीरामध्ये हितकारक लहरी जाऊन तुमचा जो तामसिकपणा असतो किंवा ज्या पिवळ्या लहरींचा तुमचा अतिशय वाढलेल्या असतात शरीरामध्ये, तर त्यांना कमी करण्याचं काम हा सदाहरित पाचू, एव्हरग्रीन एमराल्ड ज्याला म्हणतात, हा करत असतो. पाचू ग्रह कोणासाठी हितकारक आहे, तर जे सेल्सचं काम करतात, मार्केटिंगचं काम करतात, ज्यांना सारखं बोलावं लागतं, किंवा प्रमुख वक्ते आहेत. मला आठवतंय चैतन्यजी बाळासाहेब ठाकरेंनी पण एकेकाळी पाचू रत्नाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाचू शिल्पा शेट्टी ज्या एव्हरग्रीन दिसतात, शिल्पा शेट्टींच्या करंगळीमध्ये पण पाचू ग्रह वापरला गेलाय. पाचू, त्याच्यानंतर नेपोलियन बोनापार्ट एक खूप मोठं उदाहरण आहे. तो सम्राट होता ज्याने बरंच विश्व जिंकलं होतं, तर त्याच्या करंगळीमध्ये नेहमी पाचू असायचा. त्याचा हा विश्वास आणि श्रद्धा होती की या पाचू रत्नामुळेच मला विजय मिळत जातं. बरोबर. त्याच्यानंतर एक सगळ्यात श्रीमंत नीता अंबानींचं, नीता अंबानी तर पाचू वेडे आहेत, कारण त्यांचे तुम्ही 90% दागिने जर बघाल तर ते पाचू जडितच असतात. तर ही पाचूची महिमा अपरंपार आहे. आणि पाचू हा ग्रह जर तुमचं कन्या लग्न आहे किंवा मिथुन लग्न आहे, बरोबर, हा तुम्हाला भरपूर फळतो. त्याचप्रमाणे ज्याची जन्मतारीख सर 5, 14, 23 या प्रकारची असते, म्हणजे ज्याची टोटल केल्यानंतर 5 येते, बरोबर, किंवा 23 नंबर, तर ते देखील पाचू हे रत्न वापरतात. त्याचप्रमाणे आपल्या हस्तरेखानुसार हा जो शेवटची जी आपली करंगळी त्याच्या खालचा जो माउंट असतो, तो ज्याचा अप असतो किंवा बसलेला असतो, त्यांना पण हे रत्न सोयीस्करवर फायदेशीर आहे. बरोबर. तर या प्रकारे सर पाचू रत्न ह्या लोकांना खूप फळतं आणि 100% फायदा देऊन जातं सर. करेक्ट. सर, आता जर आपण माणिक रत्नाबद्दल बोलायचं झालं तर माणिक रत्नाचे फायदे काय आणि कोणी घालावा? माणिक जर विचार केला तर माणिक सर सूर्याचं प्रतिनिधित्व करणारं रत्न आहे. आणि सूर्य आपल्याला माहितीच आहे की सर्व ग्रहांचा राजा आहे. बरोबर. तर सूर्याप्रमाणे जी सूर्याकडे ऑथॉरिटी आहे ते माणिक ग्रह तुम्हाला प्रदान करतं. आता सर माणिक कोणी घातलेला, तर माणिक सर आता एक सर्वात बेस्ट किंवा हिट सिरियल गेली
मला वाटतं ती हिंदीमध्ये तारक मेहता का उलटा चष्मा, त्याच्यामध्ये जे जोशी जी आहेत, मला वाटतं दिलीप जोशीजी, तर ते माणिकरत्नाचा वापर करतात. तर त्या सिरियलच्याच ऑथॉरिटी काय आहे म्हणजे मालिका क्षेत्रात आपल्याला सांगायची गरज नाही. पूर्ण जगात टॉपला बनता येईल ती, म्हणजे इंडियात तर आहेच बट बाहेर देशातले लोक पण ती 100% त्याच्या रील्स वगैरे भरपूर व्हायरल होतात. आणि ते ऑथॉरिटी दिलीप जोशी त्याला एक प्रकारे डॉमिनेटच करत राईट, आणि तेच एक प्रमुख पात्र आहे. तर माणिक राजकारण्यांसाठी पण चांगलं आहे, पण जर तुम्ही नीतिमत्तेने वागत नसाल तर त्यांच्यासाठी माणिक हितकारक नाही. त्यानंतर माणिक सर तुमच्यामध्ये मरगळ, आळसपणा ह्या गोष्टी असतील तर ह्या कमी करण्याचं काम करतात. जर तुम्ही मोठ्या मोठ्या संस्थांच्या मंदिरांचे विश्वस्त आहात, ट्रस्टीचं काम करता, ज्याच्यामध्ये फसवेगिरी नाही, की तुम्हाला मान, मर्तबा, कीर्ती वाढवण्याचं काम करतं. जर एखाद्याला वारंवार अपमान होत असेल, वडिलांशी रिलेशन संबंध खराब असतील, तर या माणिकरत्नाचा वापर तो करू शकतो. त्याचप्रमाणे तुमची जन्मतारीख जर 1-10-19-28 असेल, या व्यक्ती देखील घालू शकतात, बिलकुल वापर करू शकतात. पण मी म्हणेल की जर तुम्ही लग्न राशीनुसार म्हणजे कुंडलीचं अध्ययन करून घालाल तर ते खूप तुम्हाला प्रॉस्परस किंवा तुम्हाला हितकारक राहील. सर कोणते सेलिब्रिटीज किंवा कोणते पॉलिटिशियन्स माणिकरत्न घालतात? माणिक आत्ता आपलं बोलणं झालंच की जोशीजी झाले, तारक मेहता का उलटा चष्मा, त्याच्यानंतर माणिक बाळासाहेबांनी पण 5 बरोबर माणिक हे रत्न ओके दोन्ही घातले होते बाळासाहेब. ओके. त्याच्यानंतर अनेक असे राजकारणी सांगता येतील घालतात, माणिक घालतात किंवा मंदिरांचे विश्वस्त आहेत काही. आपलं तिरुपती बालाजी मंदिर झालं किंवा सिद्धिविनायक ट्रस्ट झाले, तर ह्यांचे जे काही ट्रेल ते घालू शकते, ते देखील माणिकरत्न वापरतात. तर या प्रकारे माणिकरत्नाचा एक महिमा आहे. माणिकरत्न एक ऑथॉरिटी देतं, आपल्याला कॉन्फिडन्स देतं. राईट. सर आता पुष्कराज रत्नाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? पुष्कराज हा प्रत्येक जण म्हणतो मी पुष्कराज घालतो, पण कुणी घातला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहे, पैशांच्या बाबतीत कसं, त्याच्यासोबत कोण कोण मोठे सेलिब्रिटीज घालतात? पुष्कराज सर, ऍक्च्युली पुष्कराजला रत्नराज म्हटलं पाहिजे, कारण तुम्हाला जे प्रपंचामध्ये फसलेली लोक आहेत किंवा त्याच्यात जे छोटे मोठे व्यवधान अडथळे येतात त्याच्यातून पार करण्याची शक्ती या गुरुमध्ये, कारण गुरु नावातच एक प्रचंड भारदस्तपणा आहे. बरोबर. आता मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जे आहेत एक श्रीकांत शिंदे सर, तर त्यांच्या हातात तुम्हाला पुखराज घातलेला दिसेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण एक भारदस्तपणा. त्याच्यानंतर जर बॉलिवूडमध्ये बघायला गेलो तर बऱ्याचशा सेलिब्रिटीजने, अजय देवगण झाले जसे, किंवा पुखराज रवी शास्त्रींनी, आय थिंक रवी शास्त्री सुनील गावस्करांनी घातलेला. तर या प्रकारे पुखराज घातलेल्यांची संख्या देखील मोठी आहे. नीरज चोप्रा पण सर गोल्डन ॲथलेटिक नीरज चोप्रा यांनी सर पुखराजचा वापर केलेला आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे बहुतेक बऱ्याच मंडळींनी, ॲथलेटिक असू दे, बॉलिवूड असू दे किंवा मग राजकारणी लोक असू दे, यांनी पुखराजचा पुरेपूर वापर करून घेतलाय आणि गुरुचं बळ प्रत्येक कार्यात भेटणं खूप गरजेचं आहे. आता गुरुचं प्रतिनिधित्व करणारा रत्न म्हणजे पुखराज आहे. तर पुखराजचा असं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे आणि पुखराज तुम्हाला खूप, पुखराजचे सर जे परिणाम आहेत ते तुम्हाला 1-2 महिन्यातच बघायला भेटतात. लवकर फार काळ काय तुम्हाला व्यायाम करावा लागत नाही. आणि पुखराजचा फायदा एक आहे सर, ते सोन्यातच घालावं असं नाही, तर चांदीत पण ते तुम्हाला फायदा करून जातं. त्याच्यामुळे त्याच्या खिशाला परवडत नाही सोनं, तर तो चांदीत देखील त्याला म्हणजे जडित करून ती अंगठी वापरू शकतो, याचे फायदे उचलू शकतो. काय फायदा होतात सर पुष्कराजमुळे? पुष्कराज प्रमाणे मी सांगितलं, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक भारदस्तपणा येतो, तुमचं ज्ञान वाढतं, ज्ञानाची जी एक बँडविड्थ आहे आपली ती वाढते. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे विचार करून कसं धनार्जन, ज्ञानार्जनाचा उपयोग करून धनार्जन कसं करावं, पैसे खूप मिळतात. 100% सर. किंवा तुम्हाला चांगले कॉन्टॅक्ट्स भेटण्याचं काम पण हे करतं. त्याच्यामुळे बहुतेक पॉलिटिशियन आणि ट्रस्टी लोक या रत्नाचा पुरेपूर वापर करून. सर मोती रत्नाबद्दल काय सांगाल? मोती कारण शांततेचा रत्न म्हटला जातो, चंद्र म्हणजे मोती ना सर? बरोबर, एकदम बरोबर बोललं चैतन्यजी. येस. चंद्र एक असा ग्रह आहे सर की जो तुम्हाला शीतलता प्रदान करतो. आपण चंद्रमा बोलतो. तर आईच्या कुशीत जाऊन कितीही खट्या खोडकर बालक असेल तर तो शांत होत असतो. तर मोती सर आपल्याला, ज्याची अग्नी खूप वाढलेली आहे, ज्याला उष्णतेमुळे अनेक आजारपण येतात किंवा स्किन ॲलर्जी किंवा बरेचसे असे हिट प्रॉब्लेम्स असतात शरीरामध्ये, तर त्याच्यामध्ये चंद्राचा मोती हा जो स्टोन आहे किंवा रत्न आहे हे तुम्हाला खूप सर फायदा करून जातं. आपण जर इतिहासकालीन
ह्याच्यात गेलो साहित्यामध्ये तर आपल्याला आठवेल की आपण जे लहानपणी पुस्तकं वाचायचो तर परकीय आक्रमणं खूप व्हायची. बरोबर. तर ह्याच्यामध्ये जर प्रामुख्याने अल्लाउद्दीन खिल्जीने जे स्वारी केलेली त्याच्यामध्ये बरेचसे सर आपले त्याने देवगडच्या किल्ल्यामधून बरेचसे 1500 पौंड काहीतरी मोती, बरोबर. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे माणिक हा लूट केलेली. तर मोतीचं एक खूप मोठं एक महत्व आहे सर. त्याचप्रमाणे मोहम्मद गजनीने ज्यावेळी स्वारी केलेली रामेश्वरम असू दे किंवा सोमनाथवर त्यावेळी पण प्रचंड मोती, माणिक आणि हिरे हे प्रचंड प्रमाणात लूट केले. मोती ग्रह सर जे पण असे केअरिंगचे व्यवसाय आहेत, बरोबर, जसे तुमचे हॉस्पिटॅलिटी झालं किंवा तुमचं बॉलिवूडचं क्षेत्र झालं, चित्रपट, अभिनय, ह्याच्यामध्ये चंद्र, कारण चंद्र हा भावना प्रधान ग्रह आहे. त्याच्यामुळे मोती तुम्हाला इमोशन्स चेंज करण्यामध्ये, इमोशन्स पटापट फ्लक्च्युएट करण्यामध्ये खूप मदत करतो. शांत पण करतो सर मोती. शांत पण करतो. म्हणूनच मी बोलू ज्यांना उष्णतेचे प्रॉब्लेम, विकार असतील तर त्यांनी मोतीचा अवश्य वापर करावा. म्हणजे मोती हा मेंटली पण हेल्प करतो आणि मोती हा तुम्हाला हेल्थ रिलेटेड पण देतो. तुम्हाला खूप ब्लिस घालतात सर मोती. सेलिब्रिटीज मध्ये मोती सर अजय देवगण आणि पुखराज बरोबर मोतीचा वापर जास्त होतो, कारण एक प्रकारे गजकेशरी योग बनवला जातो. बरोबर. की गुरु म्हणजे पुखराज आणि मोती म्हणजे चंद्र. तर चंद्राचा वापर करून एक प्रकारे गजकेशरी योग निर्माण केला जातो सर. बरोबर. खूप काही इंडस्ट्रीयल लोक, बॉलिवूडची लोक, कलावंत ह्याचा उपयोग करत असतात. बरोबर आहे सर. आता पुढचा रत्न घ्यायचा झाला तर तो कोणता घेऊ शकतो आपण? उरलेला आपला पाचवं झाला सर. पाचू झाला आपला, मोती झाला, पुष्कराज झाला, माणिक झाला. तर आता आपला राहिले मला वाटतं राहू व केतूची गोमेद आणि लसण्या. बरोबर. म्हणजे ज्याला आपण वैड्रू आणि गोमेद ही नाव आहेत. इंग्लिशमध्ये त्याला हॅझोनाइट बोललं जातं. तर सर आता आपण जसं राहूचं वर्णन आहे की अर्धकाय महावीर्य चंद्रादित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम तन राहू प्रणमम्यहम. बरोबर. म्हणजे सर ह्याचा अर्थ काय आहे? तर अर्ध काय म्हणजे ज्याची अर्ध काय आहे, कारण जसं राहूचं ज्या आधीचं नाव आहे ते स्वर्भाणू राक्षस होता. ज्यावेळी अमृत निघालं समुद्र मंथनातून त्यावेळी मोहिनी रूप घेऊन विष्णूने असुरांना आणि देवांना अमृत पाजले. बरोबर. पण ज्यावेळी ते राक्षसांना अमृताचा कलश घेऊन जायचे त्यावेळी ते अमृत नसायचं, त्याला ते बदलायचे. तर हे स्वर्भाणू एक खूप धैर्यवान आणि हुशार असा राक्षस होता. तर त्याने रूप बदलून तो देवतांमध्ये बसला. तर ह्याच्यावरून काय कळतं ते राहूमध्ये करेज आहे. राहूमध्ये एक सरप्राइझिंग एलिमेंट आहे. म्हणजे तो अचानक आकस्मिक ह्या घटना घडवतो. तर जे पण मोठे मोठे कार्यक्षेत्र आहेत की एखाद्याचा माइन्सचा खूप मोठा बिझनेस आहे, फर्टिलायझर्सचा बिझनेस आहे, रेल्वेचे कॉन्ट्रॅक्ट्स, गोल्डचे कॉन्ट्रॅक्ट्स, असे जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ऑइल इंडस्ट्री. बरोबर. तर हे अचानक होणारे धनलाभ आहेत. जसं आपण बिल गेट्स एकदम सॉफ्टवेअर मधून पुढे आले, मुकेश अंबानींच्या ऑइल इंडस्ट्रीज आहे. तर ह्याच्यामध्ये राहू असणं खूप गरजेचं आहे. मनमोहन सिंग अचानक प्रधानमंत्री झाले, एकनाथ शिंदे आपले अचानक मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. तर हे सगळे राहूच्या प्रभावामुळे झाले. त्याच्यामुळे सर वर्णनच असं आहे की ज्याची अर्धी काय आहे, कारण विष्णूंनी ज्यावेळी कळालं की हा राक्षस आहे, देवाचं रूप घेऊन बसलाय, त्यावेळी चंद्राने आणि सूर्याने एक चुगली लावण्याचं काम केलेलं. त्याच्यामुळे सूर्य व चंद्रग्रहण राहूमुळे होतात. की भगवान शंकराने आशीर्वाद दिलाय की तू त्या त्या वेळेला त्यांना ग्रहण लावू शकतोस. त्यामुळे चंद्र आणि सूर्याचं ज्याने मर्दन केलंय असा राहू. आणि सिंहिकेच्या गर्भात ज्याचं पालन पोषण झालंय अशा राहूला मी नमस्कार करतो. असं हे राहूचं खूप मोठं महात्म्य आहे. आणि राहूने अमृत प्राशन केल्यामुळे तो अमर आहे. त्याच्यामुळे तो एक प्रकारे निम्न देवतांच्या कॅटेगरीमध्येच येतो. तर गोमेदचं खूप सर महत्व आहे. राहूसाठी गोमेद घातला जातो सर. राहूसाठी सर गोमेद घातला जातो. आणि गोमेद प्रत्येकाने वापरू नये. पहिले तर कुंडलीचा प्रॉपर अध्ययन करूनच घालावं, कारण राहू आणि केतू हे अँटीबायोटिक्स सारखे काम करतात सर. त्याच्यामुळे ज्याला गरज आहे त्याने औषधासारखा त्याचा वापर केला पाहिजे. मग तो किती रत्तीचा घातला पाहिजे, बरोबर, कुठल्या रत्न म्हणजे कुठल्या चांदीमध्ये की सोन्यामध्ये
हे सर्व त्याचा जो पाया आहे धातू आहे, त्याच्यावरून ते तो डिटेल मध्ये कुंडली चेक करावी लागते. कुंडली हमखास सर चेक करावी लागते, तुमचा बिझनेस चेक करावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी. बरोबर सर. आता जसं केतू बोलले तुम्ही, तर केतूसाठी कोणता रत्न आणि कोणत्या लोकांनी तो यूज करावा? केतू बघा सर, राहू नंतर केतू जे वर्णन आहे, केतूचं वर्णन कसं सांगितलंय व्यासांनी की पलाश पुष्प संकाश तारका ग्रह मस्तकम रौद्रोदात्मक घोरतम केतू प्रणमम्यम. म्हणजे काय तर जो पलाश पुष्पप्रमाणे ज्याची कांती आहे सर आणि जो तारकांच्या मस्तकावर विराजमान आहे, ओके, तर अशा घोर केतूला मी नमस्कार करतो. हे त्याचं वर्णन आढळतं आपल्याला. तर केतू सर, केतू म्हणजे जादू. केतू असा आहे सर की ज्या गोष्टींचं आपल्याला मूळ कळत नाही, केतू झाडांची मुळं पण आहेत सर. तर आपल्याला एखाद्या गोष्टीचा थांग पत्ता लागत नाही, तर ती गोष्ट केतूची असते. बऱ्याचशा वेळेला आपण बोलतो की हुरहुर लागणे, भीती लागणे किंवा वरच्या गोष्टी किंवा एखादा आध्यात्मिकपणा, तर आध्यात्मिकपणामध्ये पण आपल्याला अशा गोष्टी कळणं ज्या सामान्य लोकांना नाही कळत. तर हे केतू, आणि केतू मोक्षाचा एक मोठा कारक ग्रह आहे. तर केतूचे जे रत्न आहे ते बेडरूम म्हणजे आपण लसून किंवा लसण्या पण बोललं जातं. तर हा असा केतू सर आपल्याला अनपेक्षित लाभ देतो. पण अगेन मी हेच बोलेल की ह्याचा आपण एक कुंडलीचं अध्ययन करूनच हा घालावा. राहू केतूचे जे स्टोन आहेत हे खूप सर काळजीपूर्वक हाताळले व वापरले पाहिजे, नाहीतर त्याचे साईड इफेक्ट वाटतात सर. म्हणजे ज्याला केतूची महादशा वगैरे चालू आहे तो माणूस ते घालू शकतो का? जर त्याला गरजेचं असेल तर. त्याचा केतू नाही की केतूची महादशा बिलकुल नाही सर. त्याचा केतूची पोझिशनिंग काय आणि त्याच्या लाईफ मध्ये जीवनामध्ये तो कसा बदल घडवतोय त्याच्यावर हे डिपेंड करतोय सर. आपलं मला वाटतं एक मंगळाचं पोवळं किंवा हळावाळ आपण बोलतो, हे रत्न राहिलं आणि त्याच्याबद्दल आपण बोलू. नक्की सर. येस सर. तर प्रवाळ म्हणजे एक प्रकारे बळ देण्याचा काम. मंगळ हा बाहुबली, जो चांगल्या जसा आखाड्यातला एखादा पैलवान असतो, त्या प्रकारे मंगळाचं काम आहे. मंगळाचे सर देवता जसे हनुमान आहे, त्या प्रकारे जर एखादा खूप आळशी किंवा ज्याला मरगळ येत असेल ते पण हे स्टोन वापरू शकतात. जसं कोण मिलिटरीमध्ये, पोलीसमध्ये, तर अशा ज्या ठिकाणी श्रमाचं काम खूप आहे, तर त्या लोकांसाठी हे एक भाग्यरत्न आहे. पोवळ किंवा प्रवाळ बोलतात. हे एक प्रकारे समुद्र रत्न आहे सर. आणि हे 100% सर जे श्रम करणारे लोक आहेत, मेहनत करणारे लोक, बिलकुल लेबर्स वगैरे, कसं लेबर्स पण झाले किंवा जे दिवसभर ज्यांना असं श्रमाचं काम असतं, बरोबर, की एखादी वस्तू उचलून इकडे तिकडे नेणे, कॉन्ट्रॅक्ट जे साईट वरती जास्त असतात, तर मंगळ भूमीचा पण कारक आहे सर. बरोबर. तर हे असे जे ज्यांना लँड्सची कामं जास्त आहे आणि त्यांचं खूप सर एनर्जी बाहेर फेकली जाते, जे लवकर दमतात, तर ह्या लोकांसाठी हे खूप सर टॉनिकचं काम. पोळा किंवा मुंगा. बरोबर आहे सर. मी असं बघितलंय की नीलम हा एक असा रत्न आहे की जो मोठे मोठे सेलिब्रिटीज यूज करतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोण कोण सेलिब्रिटी यूज करतात आणि कोणत्या लोकांनी तो घालावा? तर नीलम हा जो रत्न आहे, तर नीलम रत्न सर शनी ग्रहाशी संबंधित आहे. शनी ग्रह काय दाखवतो तर तो न्यायीपणा. शनी हा न्यायाचा ग्रह आहे. त्याचप्रमाणे शनी जेवढे पैसे ह्या कलियुगामध्ये देतो तेवढे बाकीचे ग्रह नाही देत. गुरु काय करतो सर? गुरु एक प्रकारे ज्ञानाचं आहे, कन्सल्टन्सीचं काम करतो, भारदस्तपणा देतो. बुध सर नोकरी देतो. त्याच्यानंतर सर बाकी मग मंगळ झाला, तो श्रम दाखवतो. पण कलियुगात जे ग्रह मजबूत आहेत ते शुक्र आणि शनी. तर शनीचा नीलम आणि शुक्राचा हिरा. बरोबर. तर शनी आणि शुक्र ह्या कलियुगामध्ये जे काही देऊ शकतात ते देण्याची बाकी ग्रहांची क्षमता नाहीये सर. तर शनी ना सर जे मोठमोठे ऑइल इंडस्ट्री, माइन इंडस्ट्री किंवा जे काही बिझनेसमॅन आहेत त्या लोकांसाठी शनी ग्रह किंवा एखादा मुसद्दी असतो राजकारणातला, तर त्याच्यासाठी नीलम हे खूपच सर मोठं फायदेशीर आहे. आणि नीलम सर खूप लोकांच्या हातात आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, त्याच्यानंतर बरेचसे सर राजकारणी होते, त्यांनी नीलमचा योग्य प्रकारे वापर केलाय. त्याच्यानंतर ब्रिटिश राजवंशातल्या बऱ्याचशा लोकांनी सर नीलम रत्न परिधान केलंय. तर नीलम रत्न सर फक्त नीलम रत्नाची अट एकच आहे की ते तुम्ही मध्यमामध्येच घातलं पाहिजे, मिडल फिंगरला. इतर बोटांमध्ये आम्ही ह्याच्या केस स्टडीज केल्यात, खूप प्रकारचे दुष्परिणाम बघायला भेटले. त्यामुळे नीलम ज्यावेळी वापराल कुंडलीचं प्रॉपर अध्ययन करा आणि मध्यमेमध्ये म्हणजे तुमच्या मधल्या बोटामध्येच अंगठी करून घाला. तर नीलम रत्न तुम्हाला खूप फायदेशीर आहे. आणि प्रकारच्या गोष्टींमध्ये मी आपल्याला सांगितलं. राईट. त्याच्यानंतर सर प्रमुख ज्या रत्न आपलं राहिलं ते हिरा. हो, हिरा आणि ओपल, त्याबद्दलही तुम्ही सांगालच आता. नक्कीच.
तर हिरा एक असा ग्रह आहे सर की जो शुक्र ग्रह आहे, जो विलासिता, ज्या चैनीच्या वस्तू आहेत, जे लक्झुरियस आयटम विकतात, तर असे जे व्यापारी आहेत ह्यांचं सर हे भाग्यरत्न आहे. बरोबर. किंवा जे नवविवाहित आहेत किंवा जे प्रेमात पडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हिररत्न जे काम करू शकतं ते कुठलंही रत्न करू नाही करू शकत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बोटात आपण बघितलं असेल कुठला रत्न त्यांनी वापरलाय, तर ते हिरा वापरतात. हिरा वापरला. आता त्यांनी जे लाडकी बहीण योजना केली आहे सर, सगळ्या बाईचं प्रेम त्यांना मिळालं कसं? बहिणींचं प्रेम म्हणण्यापेक्षा स्त्रियांचं प्रेम, कारण की शुक्र ग्रह हा स्त्री तत्व प्रधान आहे. बरोबर. तर सर्व स्त्रियांनाच त्यांनी आकर्षित केली, तर स्त्रियांच्या पटी त्या घरातल्या लोकांची मतं पण आकर्षित होतात. राईट. तर एक खूप स्मार्ट स्ट्रॅटेजी बोलू शकतो. आणि तो हिरा त्यांना एक प्रकारे त्या गोष्टी त्यांच्या अंतर्मनामध्ये बिंबवण्याचं काम देखील करतो. तर हिरा, जसं हिऱ्याची व्याख्या कोहिनूर हिरा आपण ऐकलं असेल. कोहिनूरचा अर्थ प्रकाश पर्वत ज्याला बोललं जातं. तर कोहिनूर हिरा मोगलांकडून 1800 मध्ये नादिर शाहकडून नंतर तो ब्रिटिश राजवटीत गेला. बरोबर. की ज्यांचं सूर्य कधीच अस्त होत नाही अशी ब्रिटिश राजची उपमा होती. तर तो कोहिनूर हिरा ज्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या मुकुटाचा शिरोमणी बनला त्याच्यानंतर सर त्यांनी भरपूर गोष्टी अचीव पण केल्या. करेक्ट. तर हिऱ्याचा सर एक खूपच रंजक इतिहास आहे. आणि हिरा सर कोणाला आवडत नाही. हिरा बॉलिवूडच्या लोकांना भाग्यरत्न आहे, ते फिल्म इंडस्ट्री मधल्या लोकांसाठी लक्झुरियस आयटम विकतात त्यांच्यासाठी. कमी श्रमामध्ये बरोबर. हे शुक्राचा आविष्कार आहे आणि तो हिऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. बरोबर. तर हिरा जे लोक म्हणजे बेअर नाही करू शकत किंवा विकत नाही, प्रत्येक जण हिरा सर नाही विकत नाही येऊ शकत, तर त्याच्यासाठी ओपल हे रत्न होतं. तर तुम्ही ओपल ही वापरू शकता चांदीमध्ये. तर हिरा किंवा ओपल हा तुम्ही पहिल्या म्हणजे गुरुच्या बोटामध्ये घालू शकता. सर खूप लोकांची भ्रांती की पहिलं बोट हे गुरुच असतं. सर गुरु, शुक्राचार्य पण गुरु आहे आणि बृहस्पती पण गुरु आहे. बरोबर. तर पुखराज आणि हिरा दोन्ही रत्न तुम्ही पहिल्या बोटामध्ये वापरू शकता, कारण त्या दोन्ही गुरु आहेत. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु आहेत आणि जे बृहस्पती आहेत हे देवतांचे गुरु आहेत. तर मधलं बोट किंवा अनामिका किंवा मधलं बोट ह्या तिन्ही बोटांमध्ये तुम्ही शुक्राचा ग्रह किंवा सेमीस्टोन म्हणजे परिधान करू शकता. फक्त डिपेंड करतं तुमची कुंडलीचं अध्ययन करून घ्या किंवा अंकशास्त्राप्रमाणे जे 6, 15 बरोबर किंवा ज्यांची टोटल 24 येते म्हणजे 24, 2 आणि 4 तर ते लोक परिधान करू शकतात. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आपण अंकशास्त्राप्रमाणे जाऊ आणि 1 to 9 पर्यंत जे पण आपले रत्न आहे तर ग्रह वगैरे तसं एक जर 5-6 मिनिटात जर एक एंड करता आला आपल्याला. नक्कीच सर, आपल्या प्रेक्षकांसाठी आपण अंकशास्त्राप्रमाणे रत्न कुठलं वापरलं पाहिजे त्याची पण माहिती देऊ की नाही. तर एक अंक आहे ज्याची पण जन्मतारीख 1-10-19-28 या तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे तर ते सूर्याचं रत्न माणिक परिधान करू शकतात. पण अगेन मी बोलेल की कुंडली तुम्ही काहीही गोष्ट करू नका, कारण तुम्ही जर कुंडली न बघता गोष्टी केल्या त्याचा दुष्परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो. हे इथे सगळ्यात मोठं डिस्क्लेमर सर देत आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला चेक करायचं असेल तर शेवटी आपण नंबर देणारच आहे सरांचा आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकणार आहे. तर सर येस, एक रत्न याचे कारण प्रेक्षक हेच आहे की तुमच्या कुंडलीप्रमाणे जे ग्रह गोचरमध्ये फिरत असतात तर महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा वेगवेगळ्या चालू असतात. म्हणून त्यासाठी हे डिस्क्लेमर मी सरांना द्यायला सांगितलं. त्याचप्रमाणे आता ज्याचा जन्म 2 तारीख, 11 तारीख किंवा मग 20 तारीख या तारखेंना ज्यांचे जन्म झालेत म्हणजे ज्याही अंकाची बेरीज 2 येते त्यांच्यासाठी मोती हे रत्न उत्तम आहे, जे तुम्हाला शीतलता प्रदान करतात आणि भावना प्रदानता एक तुम्हाला ते प्रदान करायचं सर. त्याच्यानंतर 3, 12, 21, 30 म्हणजे ज्याचा गुरुचं आधिपत्य ज्या अंकांवर त्यांच्यासाठी भारदस्तपणा येण्यासाठी किंवा त्यांचे बिझनेसेस चांगले चालण्यासाठी रत्नराज पुखराज आपण सांगितलेलं 3 नंबरसाठी 3 नंबर. आगे ज्यांचा जन्म 4, 13, 22, 31 या तारखेंना झालेला आहे ते राहूचं रत्न गोमेद परिधान करू शकता. पण अगेन ते रिस्की आहे, पेंड आहे. तर ते तुम्ही कुंडली दाखवून जर घालाल तर उत्तम बेस्ट असेल. बरोबर. त्याच्यानंतर सदाहरित 5 आपला बुध ग्रह. बुध ग्रहाची रचना ह्याच्यासाठी झाली की जे चैतन्य ब्रह्मांडात पसरलेले तर त्याला योग्य रीतीने कार्यान्वित करण्यात आला पाहिजे. रचनात्मक कार्य त्याच्यासाठी बुद्धीची रचना केली परमात्माने आणि त्या बुद्धीचा जो कारक ग्रह आहे तो बुध आणि त्याचा रत्न 5. तर 5 रत्न ज्याचा पण अंकाची बेरीज 5, 14
किंवा 23 येते, तर ह्या लोकांनी हे सदाहरित पाचू रत्न वापरून त्यांच्या सेल्समध्ये किंवा जे बोलण्याचे व्यवसाय आहेत बरोबर याच्यामध्ये ते फायदे किंवा चांगले वक्ते ते देखील पुकळच तर अनेक सेलिब्रिटी राजकारणी घालतात. बरोबर आहे. येस. त्याच्यानंतर जे येतो 6 आकडा, तर हिऱ्याबद्दल आपण माहिती दिलीच आहे. बरोबर. 6, 15, 24 या अंकांना ज्यांचा जन्म झालेला आहे तर ते हिरा किंवा ओपल हे ओपल गार्डन करू शकतात. सर 7 नंबर 7 नंबर सर 7 नंबर 16 नंबर 25 नंबर या तारखांना ज्यांचा जन्म झालाय ते हे केतूचं रत्न वापरू शकतो. तुला स्नेहा लसून या वैडरू अशी त्याची नावं आहेत. तर त्याच्यानंतर 8 नंबर शनीचा जो एक कर्मप्रधान ग्रह आहे, तर 8 नंबर किंवा 26 नंबर किंवा आपले नरेंद्र मोदी साहेब पण 8 नंबरने 8 नंबरच त्यांना हे करतो रिप्रेझेंट करतो. तर हे लोक सर नीलम रत्नाचा वापर करू शकतात. ओके. तर त्याच्यानंतर सर 8 नंबर नंतर आपण शेवटचा अंक म्हणजे 9 नंबर मंगळाचा कारक ग्रह. बरोबर. तर आपले जे देशाचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंगजी त्यांनी मुंगा किंवा पोळा परिधान केलेला आहे का? ओके. हेला आहे सर. तर ते तुम्ही देखील बघू शकता आणि ते डिपार्टमेंट पण जे सांभाळत आहेत ते संरक्षण म्हणजे संरक्षण मंगळाच्या आधिपत्याखाली आहे. तर पोळा किंवा मुंगा त्याला रिप्रेझेंट करतो. ज्यांची तारीख 9, 18 किंवा ज्याची बेरीज 9 येते अशी लोक हे 27 तारीख हे परिधान करू शकतात. तर आता सर्व अंकाप्रमाणे मी सांगितलेलंच आहे, पण जाता जाता एक हिऱ्याचं उदाहरण देतो की ज्याने आपल्या भारतीय राजकारणात खूप मोठा भूचाल आलेला, भूकंप झालेला की 95 पासून 2000ची गव्हर्नमेंट टिकत नव्हती सर. त्यावेळी वाजपेयींचं जे गव्हर्नमेंट होतं ते अवघ्या 2-3 मतांनी पडणार होतं. बरोबर. त्यावेळी वाजपेयीजींनी अटल बिहारी वाजपेयीजींनी हिरा परिधान केलेला फोटो आपल्याला युट्यूबवर बघायला भेटेल. ओके. तर त्यावेळी फक्त जयललिता त्यांनी हिरा घातला आणि जयललितांच्या 2 ते 3 मतांनी सरकार वाचलं. एक जयललितांनी त्यांना पटकन सपोर्ट केला. त्या आठवण दिला होता. बीजेपीचं सरकार पडता पडता वाचलं. ओ जबर. तर अशी रम्य रत्नांची दुनिया आहे सर. इंटरेस्टिंग आहे सर. खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या अनेक मंदिरांमध्ये किंवा मूर्त्यांमध्ये हिऱ्यांचा वापर होतो सर. राम मंदिराच्या वेळेस मंदिराच्या रामाच्या मस्तकामध्ये हिरे जडित आहेत. त्यांचं जे कपाळ आहे त्याच्यात हिरे जडलेले आहेत. तर त्याच्या अनेक लक्ष्मीनारायण मंदिरात हिऱ्याचा वापर केला जातो. तर या प्रकारे सर ही रत्नांची महिमा आहे आणि रत्नांमुळे अनेक लढाया झालेल्या आहेत सर. इतिहासकालीन आपल्याला दाखले बघायला भेटतात. बाकी सर आपला सर्वोच्च पुरस्कारच भारतरत्न आहे. तर रत्नांबद्दल आज आपण काय बोलायचं. बरोबर. सर तुम्ही कोणतं रत्न घातलंय? सर मी जसं हिरा शुक्राचं हा हिरा आहे सर. हा हिरा आहे आणि हा गोमेद आहे सर. ओके. तर माझी काही सूक्ष्म किंवा काय बोलतात अंतर्दशा काही ग्रहांच्या चालू आहेत त्या अनुषंगाने मी रत्न बदलत असतो. रत्न सर काही सर्टन पिरियड साठीच घालावे. प्रत्येक रत्नांची एक सर एक टाइम पिरियड असतो की पिरियड या राशीच्या म्हणजे या व्यक्तीने त्याच्या कुंडलीप्रमाणे हे रत्न फक्त इतक्या दिवसाकरताच घालावं. महिना टू महिना, वर्ष टू वर्ष. जसं सर एक महादशा तुमचा पूर्ण पिक्चर असतो, आंतरदशा त्याचा ऍक्टर असतो आणि जी सूक्ष्म प्रत्यंतर दशा असते ते तुमचं ती पिक्चर कशी जाणार आहे त्याचं एक उदाहरण असतं. बरोबर आहे. तर तुम्ही त्या प्रकारे रत्नांचा वापर केला पाहिजे सर्टन पिरियड साठी, काही काळासाठी. बरोबर. आणि रत्न ही अशा प्रकारे तुम्हाला पुढे नेण्याचं काम करत असतं. सर आता जर कुणाला म्हणजे तुम्ही रत्न सजेस्ट करतात ते तर मला माहिती आहे, तुम्ही वास्तू कन्सल्टंट आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे, म्हणजे ऑल इन वन सगळ्या गोष्टी तुमच्यात आहेत. बट जर कुणाला रत्न तुम्ही सजेस्ट केल्यानंतर विकत घ्यायचं तेही तुम्ही प्रोव्हाइड करतात? नक्कीच सर. आता रत्नांची प्रत्येक रेंज असते. तर जे प्रीमियर कस्टमर असतात रत्नांचं का सर ह्या सर्व गोष्टी आम्हाला कराव्या लागतात कारण वास्तू नुसतं वास्तू नाही तर हे वडाचं झाड किंवा बरगदचं झाड म्हणता येईल. तर ह्याच्या ब्रांचेस आहेत. रत्नशास्त्र झालं, ज्योतिष झालं, न्यूमरोलॉजी झालं, मोबाईल्सचे नंबर्स झाले किंवा अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत. तर प्रत्येकामध्ये रत्नांचा वापर होतो, दिशांचा वापर होतो, ग्रह आलेच. बरोबर. तर या प्रकारे आम्हाला सर्व गोष्टींचं नॉलेज ठेवावं लागतं लोकांना रिझल्ट देण्यासाठी. बरोबर. तर सर हे जे रत्नांचं आहे तर हे पण आपण गायडन्स देतो. आपण त्याच्यासाठी एक टीम ठेवलेली आहे की ते लोकांना व्हॉट्सअपवर सजेस्ट करतात त्यांच्या कुंडलीनुसार किंवा त्यांच्या ज्या महादशा अंतर्दशा चालू आहेत किंवा ते ज्या प्रकारचे व्यवसाय करतात त्यानुसार त्यांना आपण मार्गदर्शन करतो. कुठलं रत्न वापरावं, किती काळासाठी वापरावं, कोणत्या धातूमध्ये वापरावं, बरोबर, त्याची किती रेंज तुम्हाला भेटते सर. ते रत्नही प्रोव्हाइड करतात सर तुम्ही? म्हणजे 100% सर आपण करतो कारण वास्तूमध्ये आपण रत्नांचं मंदिर बांधताना आपण रत्नांचा वापर करतो.
तर या प्रकारे आपण मानवी जीवनात चांगले बदल घडवण्यासाठी रत्नांचं मार्गदर्शन करत असतो सर. सर थँक्यू सो मच. तुम्ही जी माहिती दिली रत्नांबद्दलची खूप इम्पॉर्टंट होती, खूप शॉर्ट आणि स्वीट होतं सर. लोकांना फायदा होईल या गोष्टींचा. आणि तुम्हाला जर सरांशी कन्सल्ट करायचे आहे, त्यांची काय पर्टिक्युलर फी असेल, ते स्वतः तुमच्याशी बोलतील. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी सरांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. असं नाही की तुम्ही कॉल केल्या लगेच, थोडं आरामात म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायची आणि मग ते तुम्हाला कॉल करतील. तर सर थँक्यू सो मच वन्स अगेन. सर खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल, आणि प्रेक्षकांना पण की त्यांनी इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला आपला व्हिडिओ पूर्ण. तर सर्व प्रेक्षकांना मी एवढंच सांगेल की चैतन्यजींचे जे काही प्रेक्षक असतील तर त्यांना आपण एक खास सवलत पण देऊ. त्यांनी मला व्हिडिओ चालू करायच्या आधी व्हिडिओवर दिलाच द्या की सर तुम्ही राजाचीच वस्तू करता, राजालाच मार्गदर्शन करता, तर मग प्रजेचं काय. तर म्हणून मी पण एक चांगलं इनिशिएटिव्ह घेतोय की जे बँटर विथ चैतन्य या चॅनेलवरून जे रिकमेंडेशन देतील तर त्यांचं आपण एक चांगल्या सवलतीत काम करू. तर खूप खूप धन्यवाद. श्री दत्त. राधे राधे. राधे राधे.